आपल्याला नाथ महाराजांमुळे ज्ञानोबा कळाले। आपल्याला नामदेव महाराजांची पुण्यतिथी बघा। आता उद्या नामदेवरायांची पुण्यतिथी आहे आणि परवा सावता महाराजांची पुण्यतिथी आहे। या आठवड्यात 2 पुण्यतिथ्या येतात, एक नामदेवरायाची पुण्यतिथी येते आणि एक सावता महाराजांची पुण्यतिथी येते। कोण नामदेव महाराज? दूध पियो मोरे गोविंद लाला, 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 गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध दामाशेट्टी महाराजांचा नियम होता, उद्या नामदेव महाराजांची पुण्यतिथी यूट्यूबवाले एवढी कथा हे यांच्या चाली मला टाका एवढ्या बरं का, जे उद्या तुमचं चॅनल चांगलं चालेल जरा ऐका। काय 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 इकडं बघा माझ्याकडं। दामाशेट्टी महाराज देवाला रोज नैवेद्य दाखवायची आणि एक दिवस कामाला गेले आणि ते नैवेद्याचं ताट नामदेवरायाकडे गेलं। नामदेवरायाने ते ताट घेतलं। तुम्हाला दोघाला म्हणायचं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी बरं का, हो त्याचं प्रमाणे नव्हे हा सामान्य महिमा संताचा बरं का। ऐका कथा संपली कीच म्हणा दोघं जण माझ्याकडे बघा। ओंकार महाराज नैवेद्याचं ताट घेतलं आणि पांडुरंगाच्या समोर मांडलं। ए पांडुरंगा हा घ्या नैवेद्य। रोजच्यासारखं पाणी फिरवलं आणि ते दामाशेट्टी महाराज आपलं ताट घेऊन निघून जायचे। नामदेव महाराजांनी याच्या आधी कधी नैवेद्यच दाखवला नव्हता, ते आपलं सारखं म्हणायचे गोविंद लाला, गोपाल लाला रे, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला। हे कृष्णा हे पांडुरंगा घ्या ना नैवेद्य। 5 मिनिटं गेले, 10 मिनिटं गेले, अर्धा तास गेला, देव काही नैवेद्य घ्यायना। म्हटले बहुतेक आपल्याकडून काहीतरी चुकतंय। नामदेवराय म्हटले देवा तू जर हा नैवेद्य घेतला नाही बघ हा दगड आणि माझं डोकंच फोडून घेतो। तू असं काय करतो? रोज बाबाच्या हाताने खातो, माझ्या हाताने खात नाही। असं बराच वेळेला विनंती केल्यावर नामदेवराय काय ऐकत नाही असं दिसलं आणि मूर्तीतून भगवान प्रगट झाला आणि विश्वाच्या मालकानं नामदेवरायच्या शेजारी बसून ताटातला नैवेद्य समर्पण कैलास महाराज वा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विश्वाच्या मालकाला
मूर्तीतून प्रगट व्हावं लागलं. नामदेवरायाच्या भक्ती प्रेमरसामध्ये जेवावं लागलं गड्या.